तुमच्यासाठी संघर्ष म्हणजे काय? आता आपण युजुअली बघतोय की स्टुडंट्स सुसाईड हे खूप वाढलेलं आहे. स्पेशली जर आपण महाराष्ट्राचे नंबर्स बघितले. आता मला वाटतं कुठेतरी मुलांची संघर्ष करण्याची ताकद कमी झाली आहे की नाही याच्याबद्दल जास्त मी बोलणारा कोण किंवा मी ठरवणारा कोण हे मला मान्य आहे. पण असं एखादं उत्तर की जे बघून एखादं वाटतं की हा संघर्ष हा केलाच पाहिजे प्रत्येकाने. तर माझं असं मत आहे की संघर्षाची प्रत्येकाची व्याख्या आपापली वेगळी आहे. म्हणजे ज्यांना 2 वेळचं खायला मिळत नाही त्यांना ते मिळवणं हा संघर्ष आहे. त्याला राहायला घर नाही त्याला घर मिळवणं हा संघर्ष आहे. ज्याच्याकडे सगळं आहे त्याला मानसिक संतुलन नीट राहावं हा संघर्ष आहे. म्हणजे प्रत्येकाला देअर इज ऑलवेज नो माउंटेन टू क्लाइंब. म्हणजे प्रत्येकाचे संघर्ष वेगळे आहेत. प्रत्येकाला जीवनातनं काहीतरी मिळवायचं. पण या सगळ्याची एकत्रित व्याख्या जर आपण म्हटलं तर माझं असं मत आहे की मनुष्याला जे समाधान आहे ते ग्रोथमध्ये आहे. म्हणजे अगदीच आपण फार खालून बोलायचं ठरवलं तर आपण दोघांनी मिळून जर समजा एखादी 4 चाकी मोठी घेतली तर त्यामध्ये आपल्याला हॅपीनेस आहे. हे जर अंबानीच्या मुलगाने तीच गाडी घेतली तर कदाचित ती गाडी घ्यायला सुद्धा तो जाणार नाही. बरोबर. कारण त्या गाडीत बसल्यानंतर त्याला ग्रोथ नावाची फिलिंग नाही. त्यामुळे त्याला आपण संघर्ष केले काय मिळवलं असं वाटणार नाही. प्रत्येकाचे आपापले मार्ग आहेत. पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःला कोण समजतोय, आयडेंटिटी काय ह्याच्यावरून आपला संघर्ष ठरतोय. त्यामध्ये जगाला मी माझा आवाका ठरवू न देणं मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे. याबद्दलच मी एकदा असं लिहिलं की शब्द देऊन अनेकदा फसलो पण दिलेला शब्द या जिभेला कधी फिरवू दिला नाही. खूप परीक्षा झाली पण स्वाभिमान हरवू दिला नाही. वाट्याला आलं ते सहन केलं पण या जगाला मी माझा आवाका ठरवू दिला नाही. म्हणजे मोठं स्वप्न बघणं सुद्धा ज्या काळामध्ये मला असं वाटतं चुकीचं होतं किंवा विशिष्ट लोकांनीच विद्या ग्रहण करावी अशी वेळ होती त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी जो संघर्ष केला तो जगाच्या चांगल्यासाठी होता. बरोबर. चहूबाजूनं सैतानांचा नंगानाच चालू असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसमावेशक मोठं स्वप्न बघितलं. हा संघर्ष होता. तो समाजासाठी संघर्ष होता. संघर्ष काय असावा कुठं असावा पण स्वतः संघर्ष करून जगाचं चांगलं व्हावं. म्हणजे ज्याला अगदीच वाईट भाषेत सांगायचं झालं तर घर जाळून ज्यांनी किंवा घराणं जाळून किंवा अखंड जीवन जाळून समाजाला अग्नी किंवा प्रकाश देण्याचं काम केलं अशा माणसाचा संघर्ष इतिहास लक्षात ठेवत असतो. हे मात्र मला नक्की तुम्हाला सांगावं लागतं. नाही खूप छान. नक्कीच मला वाटते संघर्षाशिवाय कृत नाही ही कन्क्लुसिव्हली स्टेटमेंट म्हणायला हरकत नाही.